सभा निवडणुकीत पहिल्यांदा मोठे दृश्य आपण पाहतोय। अजितदादा, सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल शरद पवार यांच्या भेटी करता त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी। आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे, 85वा वाढदिवस, आणि त्या निमित्तानं अजित पवार आपल्या काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता थेट शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका खरा कोणाचा, चिन्ह कोणाचं, या सगळ्या संदर्भात लढाई सुरू असताना दुसरीकडे मात्र हे कौटुंबिक नातं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर या सगळ्या प्रकरणी कोर्टात लढाई सुरू झाल्यानंतर लोकसभा विधानसभेतल्या जोरदार वाकयुद्धानंतर दादा पहिल्यांदाच समोरासमोर येत आहेत शरद पवार यांच्या। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या समोर आपल्या पत्नीला उभं करून आपण चूक केली याची कबुली दिल्यानंतर दादा आज पहिल्यांदा शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी, दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झाल्याची ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणायला हवी। शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं अजित पवार शरद पवार यांची भेट घेण्याकरता त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। छगन भुजबळ सुद्धा शरद पवार यांची भेट घेण्याकरता दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दादांसमवेत कोण कोण आहेत तर दादा सहपरिवार आहेत, अजित पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, पार्थ पवार देखील आपण दृश्यात पाहतोय। दादा सहपरिवार त्या ठिकाणी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता पोहोचलेले आहेत। दादांसमेत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते, आता दादांच्या राष्ट्रवादीचे आपण म्हणू शकतो महत्त्वाचे नेते छगन भुजबळ सुद्धा आपण पाहतोय। हे महत्त्वाचे नेते आता शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले आहे। शरद पवार यांचा 85वा वाढदिवस आहे। काल देखील लोकशाही मराठीनं या संदर्भात जेव्हा विशेष कार्यक्रम केलेला होता तेव्हा शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या होत्या। त्यांचं एक विधान होतं, ज्या क्षणी दादांनी राष्ट्रवादीशी फारकत घेऊन दादा वेगळे झाले तेव्हा मात्र माझे डोळे हे पाणावलेले होते, दिवसभर मला मनाला हुरहुर लागलेली होती। आज मात्र जेव्हा दादा आणि शरद पवार यांची भेट होतीये तेव्हा मात्र पवार कुटुंबियांकरता हा एक महत्त्वाचा क्षण, महत्त्वाचा दिवसच म्हणायला हवा। या सगळ्या विषयी अधिक